क्वेश्चन का बघा काय दिलेलं आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के फाइंड करायचं आहे आणि क्वाड्रेटिक इक्वेशन हॅज इक्वल रूट सांगितलं आहे. आपल्याला माहीत असलं पाहिजे की जर क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट्स इक्वल असतील तर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू असते b² - 4ac ची व्हॅल्यू 0 असते. आता हे ज्यावेळी तुम्ही ax² + bx + c = 0 या क्वाड्रेटिक इक्वेशन स्टँडर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन बरोबर कंपेअर करता त्यावेळेस a ची व्हॅल्यू इथे a = 9, b = -24 आणि c = k. a ची व्हॅल्यू b आणि c ची व्हॅल्यू कशामध्ये टाकूया, डिस्क्रिमिनंट 0 घेऊया. म्हणजेच -b चा b² मीन्स -24 स्क्वेअर -4 × a is 9 c is k = 0 आणि मग सॉल्व करून k ची व्हॅल्यू काढायची. म्हणजे -24 चा स्क्वेअर +24 असतो. मी 24 × 24 लिहितो. -4 9 जा 36k = 0. असं का केलं, मल्टिप्लाय का नाही केलं, तर दोन्ही साईडला कशाने तरी डिवाइड करता येईल आपल्याला. प्रत्येक टर्मला 12ने डिवाइड करू शकतो आपण. त्यामुळं इथे 3 येईल, 12 3 जा आणि इथे 12 2 जा. 24 × 2 येईल आणि 24 × 2 म्हणजे 48. म्हणजे 48 मायनस इथे राहणार आहे 3k = 0. म्हणजेच 3k ची व्हॅल्यू येईल =48 म्हणजेच k ची व्हॅल्यू येईल 16. हे झालेलं नव्हतं ना. बघा हे एक लास्ट एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये ax² बरोबर कंपेअर केला तर x² चा कोएफिशियंट येतो 2k, b म्हणजे x चा कोएफिशियंट येतो -40 आणि c 25. आणि इथे सुद्धा त्यांनी तीच कंडिशन सांगितली आहे, गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन हॅज इक्वल रूट्स. इक्वल रूट सांगितले त्यामुळं हे स्टेटमेंट परत एकदा लिहा. द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन हॅज इक्वल रूट्स, देअरफॉर हिअर फ्रॉम गिवन कंडिशन डिस्क्रिमिनंट म्हणजे b² - 4ac ची व्हॅल्यू 0 असते आणि -40 चा स्क्वेअर -4 × a आहे 2k × c आहे 25 = 0. आणि मग -40 चा स्क्वेअर येतो 40 प्लस येतो 40 × 40 करूया -25 × 4 किंवा 25 × 8 डायरेक्ट करूया 200k = 0. काय करूया तर 100नी दोन्ही साईडला डिवाइड केलं. 0 कॅन्सल होतील. 4 4 जा 16 -2k = 0. 2k = 16 म्हणजेच k ची व्हॅल्यू येईल 8. हां, एक अर्धा प्रश्न झाला की रे. अजून काय विचारलंय, फक्त k ची व्हॅल्यू नाही काढायची. फाइंड द व्हॅल्यू ऑफ k इफ द गिवन इक्वेशन हॅज इक्वल रूट्स हे सांगितलंय आणि आल्सो फाइंड द रूट्स पण सांगितले की रे. आपण हे अर्धा प्रश्न सॉल्व केला. आल्सो फाइंड द रूट्स म्हणजे काय तर k ची व्हॅल्यू आलेली क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन काय तयार होईल बघा. हे काय करावं लागणार आहे आपल्याला, k ची व्हॅल्यू आल्यानंतर हे जे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे ते 9x², k ची व्हॅल्यू 16 आलेली आहे, -24x आणि +16 = 0 हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. आणि मग अल्सो फाइंड द रूट्स म्हणजेच यांचे रूट्स फाइंड करायचे आहेत. एक तर फॉर्म्युला मेथडने करता येईल किंवा फॅक्टराइज करता येईल. फॅक्टराइज करू शकतो का, 16 × 9 काय येतो प्रोडक्ट 144 चालेल.
144 म्हणजेच 144 12चा स्क्वेअर आहे का? अरे मग हे सॉरी एक सांगायचं राहिलं, गंमत सांगायची राहिली की रे. बघा लक्षात द्या, ज्यावेळेस इक्वल रूट्स असतात, इक्वल रूट्स असतील तर हे जे इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 इज इक्वल टू 0, याचे रूट्स इक्वल आहेत का? तर हा कुणाचा स्क्वेअर आहे? एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअरचा. म्हणजे दोन्ही फॅक्टर्स काय असले पाहिजेत? सेम असले पाहिजेत. तर त्याशिवाय एक्स प्लस 2 इज इक्वल टू 0, एक्स प्लस 2 इज इक्वल टू 0 म्हणजेच एक्स इज इक्वल टू -2, एक्स इज इक्वल टू -2, दोन्ही रूट्स इक्वल येणार आहेत. म्हणजे क्वेश्चनमध्ये त्यांनी सांगितले इक्वल रूट्स आहेत आणि मग के ची व्हॅल्यू त्याप्रमाणेच काढली आपण. याचा अर्थ तो काय असणार आहे? परफेक्ट स्क्वेअर असणार आहे, ज्याच्यामध्ये एक्सच्या दोन्ही व्हॅल्यू सेम असणार आहेत. मग हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे हे कळलं पाहिजे आपल्याला. 9x स्क्वेअर म्हणजे 3x ब्रॅकेट स्क्वेअर आणि प्लस 16 म्हणजे 4चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर म्हणजे हा 2 इंटू 3x इंटू 4 2ab असा पार्ट आहे का? 2 इंटू 3x इंटू 4 किती? तर -24x. मायनस पाहिजे नाही का? हे मायनस येईल. म्हणजे थोडक्यात कुठल्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं आपण? ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. म्हणजेच कुणाचा हा परफेक्ट स्क्वेअर आहे? 3x मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर आहे. आणि मग 3x मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर जे रूट्स इक्वल आहेत ते रूट्स कोणते येणार? तर 3x इज इक्वल टू 0 घेऊया. 3x मायनस 4 इक्वल टू 0 और सेम रूट असणार आहे 3x मायनस 4 इज इक्वल टू 0 और 3x मायनस 4 इज इक्वल टू 0. देअरफॉर कंक्लुजन काय? 3x इज इक्वल टू 4, x इज इक्वल टू 4/3 और x इज इक्वल टू 4/3. म्हणजेच दोन्ही व्हॅल्यू एक्सच्या काय येणार आहेत? तर सेम येणार आहेत. का? तर रूट इक्वल आहेत. म्हणजेच हा क्वाड्रेटिक इक्वेशन जे फॉर्म होणार आहे ते परफेक्ट स्क्वेअर असणार आहे. हे आपल्याला इथे कळलं पाहिजे. बघा परत सांगा काय झालं? नाही तू कोणता विचार करते माहिती आहे? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचे फॅक्टर्स असे पडतात ए मायनस बी इंटू ए प्लस बी. ए मायनस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय? ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. बरोबर आहे. मग हा जो मिळाला आहे तो ब्रॅकेट स्क्वेअर मिळाला आहे. ब्रॅकेट स्क्वेअर याचा अर्थ 3x मायनस 4. 5चा स्क्वेअर काय असतो? 5 इंटू 5. तसंच 3x मायनस 4 इंटू 3x मायनस 4 म्हणजे दोन्ही फॅक्टर काय आहेत? सेम आहेत. एक प्लस आणि एक मायनस कधी घेतो? ज्यावेळेस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचे फॅक्टर असतात ए मायनस बी ए प्लस बी. बरोबर आहे का? कळलं? हां बघा मग हा के ची व्हॅल्यू इथे टाकून बघा हा पण कुणाचा परफेक्ट स्क्वेअर येतोय. इथे मी सॉल्व करतो. हे जे आहे के ची व्हॅल्यू 8 इथे टाकली तर मग 2 इंटू 8 म्हणजे 16x स्क्वेअर. क्वाड्रेटिक इक्वेशन काय फॉर्म होतं ते बघूया. -40x आणि प्लस 25 इज इक्वल टू 0. अगोदरच आपल्याला माहिती आहे इक्वल रूट्स आहेत, कारण इक्वल रूट्स घेऊनच म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 घेऊनच आपण के कॅल्क्युलेट केला आहे. जर हे कॅल्क्युलेशन बरोबर असेल तर के ची व्हॅल्यू इथे टाकल्यानंतर हा पण परफेक्ट स्क्वेअर आला पाहिजे, दोन्ही रूट्स इक्वल आले पाहिजेत. म्हणून मग हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर दिसतोय? तर 16x स्क्वेअर म्हणजेच काय? 4x ब्रॅकेट स्क्वेअर पहिली टर्म तर कळाली, प्लस 25 म्हणजेच काय? 5चा स्क्वेअर इज इक्वल टू 0 आणि मिडल टर्म मायनस आहे. याचा अर्थ असा की ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये येत आहे. आणि 2ab काय येणार? तर ए 4x असणार आणि बी 5 असलं पाहिजे. म्हणजेच 2 इंटू 4x इंटू 5 कन्फर्म करून घेऊया. 2 4 8 8 5 40 म्हणजेच हे केलेलं बरोबर आहे. मग हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे? मी डाव्या बाजूला चाललो आहे. 4x मायनस 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 0 म्हणजे याचे रूट्स कोणते आले? तर 4x मायनस 5 इक्वल टू 0 और ॲक्च्युली दोन वेळा लिहायची गरज नाही, एकदाच इक्वल रूट्स आहेत त्यामुळं 4x इज इक्वल टू 5 म्हणजेच एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे? 5/4.